नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण अविधवा नवमी श्राद्ध विषयीची माहिती पाहणार आहोत। चला तर आता सुरुवात करते। अविधवा नवमी श्राद्ध का केले जाते, हे श्राद्ध कोणी करावे, कधी करावे चे असते, याची सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत। तर अविधवा नवमी ही ज्या सुवासिनी स्त्रीचे केलेले श्राद्ध म्हणजे अविधवा नवमीचे श्राद्ध। आपल्याकडे सर्वत्र श्राद्ध पक्ष चालू आहे, त्यात या कृष्ण पक्षातील म्हणजे 25 सप्टेंबर बुधवारी ही नवमी आलेली आहे। सौभाग्य असताना एखाद्या स्त्रीचे मरण आले तर त्या स्त्रीची मरणोत्तर गणना ही सधवा म्हणून केली जाते। कालांतराने तिचा पतीचे जर निधन झाले तर तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो। श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तर पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे घालावे, परंतु कालांतराने जर श्राद्धकर्ता मरण पावला तर त्याच्या मुलाने आपल्या आजीचे श्राद्ध घालावे। त्याला आपण पितृपक्षात येणारे सुवासिनी स्त्रीला सोबतच वडिलांचे पण श्राद्ध घालावे। जर मुलाची मुंज घातली नसेल तरीही तो मुलगा आपल्या आई वडिलांचे श्राद्ध करू शकतो। जर पत्नीचे निधन झाले तर मूल नसल्यास पतीने अविधवा नवमीचे श्राद्ध स्वतः घालावे। या दिवशी नवमी श्राद्ध करताना श्राद्धाला नैवेद्य दाखवला जाऊपर्यंत उपवास करावा लागतो। एखाद्या सुवासिनीला घरी जेवायला बोलावे, त्यासाठी खीरवडीचा नैवेद्य करावा। तोच नैवेद्य देवाला, कावळ्याला, गाईला, कुत्र्याला श्राद्धाला दाखवून घ्या। सुवासिनीला जेवू घालावे, तिला सौभाग्य अलंकार द्यावीत। स्त्रीच्या नावे काकबळी काढून तो नैवेद्य श्राद्धाला दाखवला जावा। सौभाग्यवती स्त्रीचे निधन अगोदर झाले तर अशा प्रकारे आपण अविधवा नवमी श्राद्ध घालायचे असते। तर हे आहे अविधवा नवमी श्राद्ध विषयीची संपूर्ण माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।